बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी। सह्याद्रीमध्ये झालेल्या भेटीत शिंदेंची शहांकडे मागणी। सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अमित शहांनी दिले पालिका निवडणुकीबाबत संकेत। सूत्रांची माहिती। शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा। मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। शेलारांचा उल्लेख बाताशीष शेलार असं करत बॅनरमधून केली टीका। विजय शिवतारेंच्या कुटुंबातील एक जुना वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्षांकडून पुतणे आणि पुतणीला पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार। शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांच्यावर धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल। शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी राजेंद्र अगवणेच्या घरावर शेण फेकलं। मुळशीच्या भुकुम गावात अगवणेच्या घरावर ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा मोर्चा। रुपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली महिला आक्रमण। अगवणेला पळून जाण्यात मदत करणाऱ्या चौधे कुटुंबालाही आता कारनामा समोर आलाय। अगवणे पितापुत्र संकेत चौधे यांच्या थार गाडीतून फरार झाले होते। नवरा सुयश चौधे विरोधात त्याच्याच पत्नीची खडक पोलीस ठाण्यात तक्रार आहे। छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे। संगीता भालेरावांची रुपाली चाकणकरांसह सोनाली गाडे विरोधात महिला आयोगात तक्रार। रुपाली चाकणकरांकडून जीवितास धोका, फोनवरून धमकी दिली, संगीता भालेराव यांचा आरोप। महिला आयोगाला दिलेले अधिकार मर्यादित। आयोग फक्त तपासाचा पाठपुरावा घेऊ शकतो, चौकशी करण्याचे अधिकार नसतात। रुपाली चाकणकरांवर चुकीच्या पद्धतीने आरोप झाले। परांजपेंची प्रतिक्रिया। कोण होतास तू, काय झालास तू असं म्हणत संगीता तिवारींची सुनील तटकरेंवर टीका। मयुरी अगवणेला न्याय न देणं ही तटकरे यांच्यासाठी कायद्याची चौकट आहे का, असा सवाल तिवारींनी महिला आयोगाची बाजू घेणाऱ्या तटकरेंना केलाय। चाकणकरांचा फोन बंद असतो, तक्रार कोणाकडे करायची? मनसेकडून पत्राद्वारे राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची ही मागणी। चित्रा वाघ यांच्याकडून रुपाली चाकणकरांची पाठराखण। वैष्णवी प्रकरणात फक्त महिला आयोगाला टार्गेट करून चालणार नाही। मयुरीनं ज्या ठिकाणी तक्रार केल्या त्या सर्व यंत्रणांची चौकशी व्हावी, चित्रा वाघ यांची मागणी। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेची माघार। विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं। सिद्धांत शिरसाटांना पाठवलेली नोटीस परत घेतल्याची पीडितेची माहिती। मंत्री बावनकुळे यांनी तहसीलदारांना दम दिला। जनता दरबारात तहसीलदारांविरोधात तक्रार आल्याने बावनकुळे आक्रमक। जनता दरबारात तहसीलदारांविरोधात 10 पैकी 8 तक्रारी। मंत्री नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट। बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रार आल्याने राणेंकडून भेट। बांगलादेशींकडून स्थानिक मच्छीमारांना त्रास होत असल्याचा आरोप। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांचा मृत्यू। मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे 34 जणांनी जीव गमावला। मुंबईसह राज्यात पावसाचा येलो अलर्ट। मुंबईत रिमझिम पाऊस, तर हवामान विभागाकडून कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या एक्वा लाईनवरील आचार्य अत्रे स्थानक आणखी 2 दिवस बंद। आणखी 2 दिवस मेट्रो स्थानक बंद ठेवण्यात येणार। MMRCच्या अश्विनी भिडे यांची माहिती। मुंबईत मागील 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांनी 100 ओलांडली। मुंबईत मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची माहिती। राज्यात पडणाऱ्या पावसामुळे बारवी आणि आंध्रा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ। बारवी धरणात सध्या 122.45 दशलक्ष लिटर, तर आंध्रा धरणात 135.92 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा। दक्षिण मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार। आज सकाळी 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। एक महत्त्वाची बातमी। न्याय विभागात टंकलेखनाच्या 5223 पदांची निर्मिती। टंकलेखनाची पदं निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ या बैठकीत मंजुरी मिळाली आहे। तर बीडमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली विरोधात मॅटमध्ये धाव। 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला नसताना बदली केल्याचा त्यांचा आरोप आहे। गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 606 कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्या होत्या।
नवी मुंबईच्या वाशीमध्ये मुसळधार पावसाचा एपीएमसी मार्केटला फटका. पावसामुळे ग्राहक नसल्याने फळांचं मोठं नुकसान. मिठी नदीच्या सफाई कामांना ब्रेक. घोटाळ्याच्या आरोपानंतर कंत्राटदार फरार. मिठी नदीतील 50% गाळ काढणं अद्याप बाकी. फसवणुकीसाठी प्रशासनाकडून कंत्राटदार ब्लॅकलिस्ट. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नाले सफाई फक्त कागदावरच असल्याचं समोर. पालिकेच्या स्मार्ट सिटी मुख्यालयालगतच्या नाल्यात गाळ आणि कचरा कायम. वेळेत सफाई न झाल्यास पाणी तुंबण्याची भीती. पिंपरी चिंचवड शहरात 72 धोकादायक इमारती. महापालिकेकडून इमारतींच्या मालकांना नोटीस. 72 मधील 3 इमारती अति धोकादायक. पुण्याच्या शिरूर शहरातील गुजर कॉलनीत मोकाट श्वानांमुळे नागरिक हैराण. श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील हरणांची नैसर्गिकरित्या गळालेली शिंग वन विभागाने केली नष्ट. वन्यजीवासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार वन विभागाची कार्यवाही. पुणे शहरात आढळले कोरोनाचे 18 रुग्ण. सर्व बाधित रुग्णांना सौम्य लक्षणं आढळल्याने आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं 11 तासांनंतर उड्डाण. सकाळी 6 वाजता उडणाऱ्या विमानाने संध्याकाळी 5:30 वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेतलं. तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना 11 तास पुणे विमानतळावर तात्काळत राहावं लागलं. मुसळधार पावसामुळे पुणे शहरात 254 झाडं पडली. मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना. झाडं अंगावर पडल्याने पुणे शहरात एकाचा मृत्यू झाल्याचीही घडली घटना. पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात 7 गावांमधून 794 हरकती. बागायती जमिनी प्रकल्पाला दिल्यानंतर आणि भूमिहीन होणार, त्यामुळे आमचा प्रकल्पाला विरोध असल्याच्या नोंदवल्या हरकती. पुण्याच्या दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर. तालुक्यातील राहू येथे 8 महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता पुरात वाहून गेला. पुण्याच्या सिंहगड परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका. या पार्श्वभूमीवर 29 मेला सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणातील आरोपीच्या व्हिडिओ समोर. महामार्गावर सुसाट गाडी चालवतानाचा व्हिडिओ समोर. माळीवाडा टोलनाक्यावरचे बॅरिकेड्स तोडल्याचं दृश्यातून समोर. नागपूर हिंसाचार प्रकरणाचा सूत्रधार फहीम खानला नागपूर सत्र न्यायालयाचा दणका. कोर्टाने फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला. नागपुरात सध्या कोरोनाचे 2 रुग्ण सक्रिय. दोघांचीही प्रकृती स्थिर. मे महिन्यात नागपुरात कोरोनाचे 5 रुग्णांची नोंद. तर नागरिकांनी घाबरू नये, आरोग्य विभागाचं आवाहन. मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची रेती तस्करी होत असल्याचा आरोप. जंगलाच्या रस्त्याने तस्करी. वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका. नागपूर शहराच्या विविध भागात आज पॉवर ब्रेक घेतला जाणार. नियोजित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बाधित होणार. मान्सूनपूर्व नियोजनासाठी महावितरणचा निर्णय. अमरावतीच्या अचलपुरात फिनले मिल कर्मचाऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन. गेल्या 24 तासांपासून मिलच्या चिमणीवर चढून कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मिल कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन द्यावं. आंदोलन तोपर्यंत सुरूच राहणार असल्याची भूमिका. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पावसामुळे रत्नागिरीतील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा. राज्यात वळीवाच्या पावसाचा अधिक जोर. मार्च ते मे महिन्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद. साताऱ्यात या काळात 401.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. जळगाव जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात. 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामं लांबणीवर. सोलापूरच्या माढ्याच्या टाकळी गावच्या परिसरात मुसळधार पाऊस. ओढे नाले तुडुंब भरले. टाकळी गावाच्या ओढ्याचं पाणी पुलावरून वाहू लागल्याने ग्रामस्थांना पाण्यातून शेतावर जाण्याची वेळ. अहिल्यानगरमधील खडकी, खंडाळा, अकोळनेरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वालुंबा नदीला पूर. खडकीमधील नदीपात्रात अडकलेल्या 5 जणांचा रेस्क्यू. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर ते आष्टामोट रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेला. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्तेही जलमय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावला. मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट. सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. शेतकऱ्यांकडून विद्युत पंप आणि पाईप काढण्यासाठी लगबग.
कोल्हापूरच्या इचलकरंजी महापालिकेला 657 कोटींचा परतावा देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर. जिल्ह्यात 1248 हेक्टर बागायती पिकांचं नुकसानग्रस्त शेती पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी. बीडमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला 5 वर्षांपासून वीज जोडणी नसतानाही दिलं 90,000चं बिल. आरोग्य केंद्राकडून वीज बिल रद्द करण्याची मागणी. सोलापूरच्या टेंभुर्णीतील विवाहितेला मारहाण प्रकरणी 4 आरोपींपैकी एकाला पकडण्यात यश. वकील दिरासह 2 जण अजूनही मोकाट. चित्रा भोसले या विवाहितेला मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.